फुलपाखरांच्या अनेक सवयी आहेत. त्यातली एक महत्त्वाची सवय मी तुम्हाला इथे सांगायला उभा आहे. ती आहे बास्किंग. आता तुम्ही बघताय माझ्या डोळ्यामध्ये सूर्याचा प्रकाश जातोय आणि तोच सूर्य हा फुलपाखरांना ऊर्जा देण्याकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मंडळी, असं आहे की फुलपाखरं ही कोल्ड ब्लडेड थंड रक्ताचे कीटक आहेत आणि असं असताना त्यांचे जे पंख असतात त्या पंखांवरती शिरा असतात. लेपिडोपेट्रा, लेपिडो मीन्स वेन्स आणि त्याच्यावरती असलेले पेट्रा इज खवले, खवलेयुक्त शिरा असलेला कीटक म्हणजे फुलपाखरं मॉथ. आणि आता ह्या निसर्ग केंद्रामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाच्या सकाळच्या वेळेला अनेक फुलपाखरं सूर्यस्नान घेत आहेत. त्याला बास्किंग असं म्हणतात. आणि हा जो खवले असतात त्या शिरांवरती सूर्याचा प्रकाश आल्यामुळे फुलपाखरांचं जे रक्त असतं ते रक्त प्रवाहित व्हायला लागतं, कारण ती उष्णता त्या शिरांमध्ये पोचते आणि त्यांचं जे शिरांमध्ये जे रक्त असतं ते रक्ताचं वहन व्हायला लागतं त्या शिरांमधून त्यांच्या शरीराकडे. आणि थंड रक्त जे असतं ते थंड रक्त शरीरातून त्या शिरांकडे जावं लागतं आणि उष्ण रक्त शिरांकडून शरीराकडे येतं. आणि ह्या क्रियेमुळे फुलपाखरामध्ये ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा निर्माण झाल्यानंतर त्याचा उपयोग त्यांना अविरतपणे दिवसभर करायचा असतो आणि अनेक क्रियांकरता ही ऊर्जा त्यांना लागू पडते. मंडळी, असं आहे की सकाळी समजा निस्तेज वातावरण असेल, फारसे ढग आले म्हणजे ऊन आलेलं नसेल आणि ढगाळ वातावरण असेल तर आम्ही म्हणतो काय वातावरण ठीक नाही आहे, बरोबर नाही वाटत ना, आज उत्साह वाटत नाही. जर तुमची आणि माझी ही परिस्थिती असेल तर त्या कीटकांची काय परिस्थिती असेल विचार करा. याचं कारण असं आहे की तुम्हाला आम्हाला चराचर जीवसृष्टीला, प्राणी असो, पक्षी असो, झाडं असोत, कीटक असोत, ह्या सगळ्यांना सूर्याचा प्रकाश हा हवाचा असतो. आणि तेच जर का चांगला छान सूर्यप्रकाश जसा आत्ता आहे असा असेल तर आपण सगळेजणांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मनामध्ये निर्माण होतो. हे आपलं मानसिक झालं, पण फुलपाखरांना देखील शारीरिक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होण्याकरता ह्या बास्किंगची गरज असते. फुलपाखरांचा जीवनक्रम 2 प्रकारच्या वनस्पतींवरती अवलंबून असतो. एक म्हणजे नेक्टर वनस्पती, मधुर रस प्राशन करणारी वनस्पती, ज्याला चांगली फुलं येतात, त्याच्यामध्ये मधुर रस असतो, नेक्टर ज्याला म्हणता येईल ते. आणि दुसरं म्हणजे खाद्य वनस्पती. खाद्य वनस्पती असं म्हटलं की वाटतं की बापरे, कुठली म्हणजे कोणती वनस्पती. परंतु चिकू आहे, आंबा आहे, नारळ आहे, मेंदी, कढीपत्ता यासारख्या अनेक वनस्पती या फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती आहेत. आणि ह्या वनस्पतींवरती जेव्हा फुलपाखरं अंडी घालतात त्यातनं अळी बाहेर येते. अळी बाहेर आली की त्याच पानांचा ती फडशा पडते, तीच पानं ती खाते आणि ती कोश गुंफते, त्यातनं फुलपाखरू बाहेर पडतं. ह्या सगळ्या अवस्था ज्या एका वनस्पतीवरती होतात तिला खाद्य वनस्पती असं म्हणतात. एवढं सोपं आणि साधं आहे. या खाद्य वनस्पती मंडळी तुम्ही आणि आम्ही जपल्या तरच भावी पिढीकरता फुलपाखरांचा हा ठेवा आपण त्यांच्या सुपूर्द करू शकू. याच्यावरती एक छोटीशी कविता आहे, मीच केली आहे ती. सुंदर मी होणार, अंड्या बाहेर येताच टरफल मी खाणार,
कोवळी पाने लागतात मला, खातच मी सुटणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. मी इवलीशी खात खातच जाडजूड होणार, अंगाभोवती द्रवतंतूंचा कोश मी गुंफणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. कोशात जाता रुपडे माझे पालटणार, सरपटणारे शरीर जाऊनी सोंड पंख नवे फुटणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. झाडा फुलांवरती मुक्त गगनी आनंदे उडणार, उन्हे सावली कडी कपारी राणीवनी संचारणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. क्षणभंगूर जीवन माझे समरसून जगणार, स्वतः घेऊनी मोद इतरांना देणार, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. मंडळी, हे कॉमन पाम म्हणजे नारळाचं झाड आहे आणि याच्यावरती तुम्हाला ही जी अळी दिसतीये ही कॉमन पाम फ्लाय ची अळी आहे. आणि ही अळी पहिल्यांदा खूप छोटी होती. खात 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 मगाशी म्हटल्याप्रमाणे ही अळी मोठी व्हायला लागली. मोठी होऊन होऊन म्हणजे तिच्या 5 स्टेजेस असतात, त्याला इन्स्टार असं म्हणतात. आणि ह्या 5 स्टेजेसमधनं ती अळी मोठी झाली की मग तिचं कोशात रूपांतर होतं. ही अळी तुम्हाला जी आता इथे दिसतीये हिने पानं खायला सुरुवात केलेली आहे. हिची सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ही जेवढी एकेका दिवसाला ही अळी 5-5, 6-6 किंवा त्याहूनही जास्त पानांचा फडशा पाडते. साहजिकच तेवढ्याच प्रमाणात तिच्या शरीराबाहेर विष्ठा पडत असते आणि ही विष्ठा हे एक अत्यंत चांगलं असं नैसर्गिक खत आहे. निसर्गामध्ये मंडळी कोणतीही गोष्ट वाया जात नाही आणि कुठलीही गोष्ट हव्यासापायी देखील केली जात नाही. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. जेवढी हवी तेवढीच पानं खाल्ली जातात आणि पानं खाल्ली म्हणजे निसर्गाचं आपण काहीतरी घेतलं, मग निसर्गाला आपण परतही दिलं पाहिजे या भावनेने जी विष्ठा अळीच्या बाहेर पडते ते देखील एक सुंदर प्रकारचं खत असतं. हा पामफ्लायचा कोश आहे. अळीने पानं खाऊन खाऊन झाली की पुढे ती स्वतःभोवती द्रव आणि तंतू यांचा कोश गुंफते ती. आणि तो कोश हा त्याचं संरक्षण होण्याकरता तो त्या पानांशी एवढं साधर्म्य साधतो, ती रंगसंगती ही त्या पानांशी एवढं साधर्म्य साधते की तो उघड्या डोळ्यांना सहजी दिसू शकत नाही आणि त्यामुळेच त्याचं रक्षण होतं. हा जो कोश आहे ह्या कोशातून सुमारे 10 ते 18 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रजातीनुसार कोशामधून फुलपाखरू बाहेर येतं आणि फुलपाखरू ही त्याच्या जीवनाची अंतिम अवस्था असते. म्हणजेच अंड्यापासून सुरू झालेला हा प्रवास मग अळीमध्ये रूपांतरित होतो, अळीमधून कोशामध्ये आणि कोशामधून फुलपाखरामध्ये. आपण हे सगळं आपल्या शालेय जीवनामध्ये अभ्यासलेलं आहे. परंतु फुलपाखराची विशेषता इथेच संपत नाही. खरं तर फुलपाखराची विशेषता इथे सुरू होते. याचं कारण असं आहे की प्रत्येक सजीवांना जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. फुलपाखरू देखील त्याला अपवाद नाही, परंतु फुलपाखराला तो चौपटीने करावा लागतो कारण त्याचं अवस्थांतर हे 4 अवस्थातून होतं. अंड्यामध्ये वेगळा संघर्ष, अळीचा वेगळा संघर्ष, कोशाचा वेगळा संघर्ष आणि प्रत्यक्ष प्रौढ फुलपाखराचा वेगळा संघर्ष. हे संघर्षमय जीवन फुलपाखराचं मानवी मनाला गेली हजारो लाखो वर्ष प्रेरणा देत आलेलं आहे. अनेक प्रकारच्या संस्कृतींमध्ये फुलपाखराला प्रेरणेचं, फुलपाखराला स्फूर्तीचं, फुलपाखराला ऊर्जेचं, प्रेमाचं अशी अनेक प्रतीकं अनेक संस्कृत्यांमध्ये मानली गेलेली आहेत. असा हा फुलपाखराचा विलोभनीय प्रवास.
कॉमन मॉर्मॉन अर्थात बहुरूपी या फुलपाखराची ही अळी लास्ट इन्स्टार म्हणजे शेवटच्या स्टेजला आलेली. याच्या पुढची अवस्था म्हणजे कोशात जाण्याची. आणि हिचं एकरूपता तुम्ही बघताय की सहजी डोळ्यांना ही दिसणार नाही ही अळी. आणि हिची रचना निसर्गाने ही या पद्धतीनेच केलेली आहे. कारण प्रत्येक अवस्थेमध्ये फुलपाखराला शत्रू वेगवेगळे आहेत. फुलपाखराची अंडी ज्या वेळेला असतात त्याच्या वेळेला वास्प, चतुर, भुंगे, खंडोबाचा घोडा म्हणजे मॅन्टिस यासारखे अनेक शत्रू फुलपाखराची अंडी खाण्याकरता टपलेले असतात. त्याचप्रमाणे पुढची अवस्था म्हणजे अळी अवस्था. आणि अळी अवस्थेमध्ये अनेक पक्षी जसा की बी इटर म्हणजे राघू, पोपट, साळुंकी, बुलबुल, स्वर्गीय नर्तक म्हणजे पॅराडाईज फ्लाय कॅचर याच्यासारखी शेकडो पक्ष्यांचं अत्यंत आवडतं अन्न म्हणजे ही अळी. आणि हिला स्वसंरक्षणाकरता एकरूपता हे एक मोठं देणं निसर्गाने दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोशामध्ये देखील अनेक असेच शत्रू असतात. याच्यामध्ये शत्रूंमध्ये वाढच होते. सरपटणारे सरडे, पाली हे देखील कोशांचे भक्षण करतात. आणि पूर्ण वाढ झालेली फुलपाखरं देखील पक्ष्यांना हवी असतात, आवडत असतात. त्यांच्या प्रोटीनियस त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या प्रथिनांमुळे ही त्यांना आवडत असतात. थोडक्यात काय तर अंड्यापासून सुरू झालेला जीवन प्रवास हा प्रौढ फुलपाखराच्या प्रवासापर्यंत किंवा तिथपर्यंत जरी येऊन पोहोचला तरी शत्रूंपासून कायमस्वरूपी धोका हा फुलपाखराला असतोच. असा हा फुलपाखराचा जीवन संघर्ष. फुलपाखरू म्हणाला अंड्याला, आता तुझी काळजी देवाला. ना ऊब तुम्हा ना आहे नेस्ट, बरं का बाळांनो, ऑल द बेस्ट. आतला जीव मनात हसला, म्हणे संघर्ष पुजलाय पाचवीला. यथावकाश मग आळ्या बाहेर आल्या, पाहून चतुर भुंगे टोळ स्वागताला. फुलपाखराच्या आळ्या चक्क लाजल्या. झाली आकाशवाणी, नाही ते आले स्वागताला, आले ते तुम्हा खायला. चटकन दडून बसल्या मग साऱ्या फांदी खाली, कोणीतरी पानेच अंगाभोवती गुंडाळली. नंतरचे थोडे दिवस मजेत गेले, चिंतातूर मन. नंतरचे थोडे दिवस मजेत गेले, कोवळ्या पानांनी अळ्यांना तृप्त केले. हळूच मग अळीनं कोशात घेतली समाधी, चिंतातूर मन कोण उभा असेल पारधी. कोशाबाहेर येताच तो मुक्त भिरभिरला, पाहतो आता कोण येतं मला गिळायला. साळुंकी, बुलबुल, कोळी ही मंडळी लागली हसायला. आहे रे धोका अजूनही तुझ्या जीविताला. मग थोडा वेळ फुलपाखरू गांगरलं, थपकून मग विचार करू धजलं. का घाबरू, देवाने मज शक्तियुक्ती दिली. अद्भुत पंख वाळकी पाने जंगलात पसरली. रंगसंगती पंख रचना क्लुप्त्या मलाच ठावे. जगण्यासाठी सांगा अजून काय बरं हवे, जगण्यासाठी सांगा अजून काय बरं हवे. कळंब ही खाद्य वनस्पती कमांडर या फुलपाखराची आहे. आणि तुम्ही आता स्क्रीनवरती बघता आहात त्या पक्ष्यांच्या विष्ठेसारख्या बेंगरूळ दिसणाऱ्या ह्या त्या कमांडरच्या आळ्या आहेत. आणि त्यांचं बेंगरूळ दिसणं किंवा पक्षी विष्ठेसारखं दिसणं हेच त्यांच्या संरक्षणाचं प्रमुख अस्त्र ठरतं आहे. पक्षी ह्या अशा बेंगरूळ दिसणाऱ्या आळ्यांना पक्षीविष्ठा समजून दुर्लक्षित करतात आणि त्यांचं संरक्षण होतं. समोर आपण जे बघता आहात ते बॅरन या फुलपाखराच्या अळी आपण बघतात आंब्याच्या पानावर. मंडळी, आंब्याचं पान हे आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतंही मंगल कार्य
किंवा घरामधली कुठलीही सण समारंभ हा आंब्याच्या डहाळ्यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपण घरामध्ये अशा प्रकारची आंब्याची पानं आणतो त्याच्या वेळेला त्याच्यावरती ह्या आळ्या नाही आहेत ना हे देखील बघायची जबाबदारी आपल्यावरतीच आहे. कारण आंबा ही ह्या बॅरनची खाद्य वनस्पती आहे आणि या खाद्य वनस्पतीची बेसुमार तोड ही या फुलपाखरांच्या जीवावर बेतू शकते. आत्ता जे आपण समोर बघता आहात हे एवढ्या प्रकारे पानाशी एकरूप झालेलं आहे की अगदी 1-1.5 फुटावरून देखील हे आपल्याला सहजी डोळ्यांना दिसत नाही. एवढंच नव्हे तर फक्त पानाशी नाही तर पानावर असणाऱ्या शिरा, पानांवर असणारे छोटे छोटे प्रकारच्या रचना याच्याशी ती एवढी एकरूप झालेली आहे आणि तेच तिच्या संरक्षणाचं प्रमुख अस्त्र आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाशी आपण वेगळी अळी बघितली होती, आता आपण वेगळी अळी बघितली. याच्यापुढे आपण कुठलंही पान बघाल मंडळी तर त्याच्यावरती अळी नाही ना हे बघायची जबाबदारी आपली आहे. बरं, मगाशी जी अळी बघितली त्या अळीच्या नंतरची अवस्था म्हणजे कोशावस्था. हा बॅरनचा कोश, यातून बाहेर पडणारं फुलपाखरू, हा जो कोश आहे ह्या कोशाचा रंग आता पानांशी साधर्म्य साधणार आहे. नंतर जसं जसं याच्यामध्ये फुलपाखराची परिपक्व अवस्था येत जाते तसा तो फिकटपणाकडून गडदपणाकडे झुकायला लागतो. फुलपाखराची एकंदरीत 6 कुळांमध्ये विभागणी होते. ही 6 कुळं ही त्यांच्या सवयी, दिसणं, उडणं या सर्वांवरती आधारित असतात. हेस्पेरिडी म्हणजे चपळ कुळातील फुलपाखरं ही नावाप्रमाणे खूप चपळ असतात, खूप वेगात उडतात. स्विफ्ट, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅग्स हे याच्यामध्ये मोडले जातात. त्याचप्रमाणे पायरिडी म्हणजे पीतश्वेत कुळ, नावाप्रमाणेच पांढरी आणि पिवळ्या रंगाची ही फुलपाखरं असतात. याची एक विशेषता म्हणजे ही समूहाने वावरतात आणि यांचं मायग्रेशन देखील समूहाने होतं. पॅपिलिओनिडी म्हणजे पुच्छ कुळातील फुलपाखरं, सर्वात विलोभनीय, अत्यंत सुंदर रंगसंगती लाभलेली ही फुलपाखरं म्हणजे निसर्गाला पडलेलं एक स्वप्नच जणू. याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यांचं प्रमाण जास्त असतं, आकाराने मोठी असतात आणि दिसायला अत्यंत सुंदर असतात. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, अरुणाचल प्रदेशचं फुलपाखरू कैजरे हिंद, उत्तराखंडचं फुलपाखरू कॉमन पिकॉक यासारखी अनेक फुलपाखरं ही याच कुळातली. ह्या कुळातल्या फुलपाखरांची तस्करी पण होते बरं का. त्याच्यानंतर पुढचं आहे लायसनेड. लायसनेड म्हणजे नील कुळातील फुलपाखरं. पंख उघडल्यावरती आतल्या बाजूला निळा रंग ज्यांचा असतो अशी ती नील कुळातील फुलपाखरं. आकाराने छोटी असतात, यांच्यामध्ये देखील प्रचंड वैविध्य असतं आणि काही अपवाद पण, सणसणीत अपवाद पण असतात. जसं की रेड ॲडमिरल, अँगल्ड सनबीम, कॉमन सनबीम या फुलपाखरांमध्ये किंवा यामफ्लाय ही जी फुलपाखरं आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निळेपणा नसतो, तरी ती नील कुळात काही अपवाद म्हणून गणलेली आहेत. त्याच्यानंतर रिओडिनिडी नावाची फुलपाखरं, भारतामध्ये याच्या 2च प्रजाती आढळतात आणि रिओडिनिडीचं स्पेसिफिक मार्किंग हे त्यांच्या पंखांवरती असलेलं मेटल मार्क. प्लम जुडी आणि बँडेड जुडी ही ती 2 फुलपाखरं आहेत.
हेस्पिरिडी झालं, पायरिडी झालं, लायसनेट झालं, पॅपिलिओनिड झालं, अशा ह्या प्रकारच्या कुळांमधली, विविध कुळांमधली जी संपदा आहे भारतामध्ये एकंदरीत 1300हून अधिक प्रजाती या भारतवर्षामध्ये आढळतात. अख्ख्या जगभरामध्ये 18,000 प्रकारची फुलपाखरं आहेत. 5ही प्रकारच्या कुळांमधली फुलपाखरं भारतामध्ये आपल्या आढळतात. आणि आपण ज्याला हॉटस्पॉट म्हणता येईल असा हॉटस्पॉट म्हणायचा झाला तर 2 प्रामुख्याने हॉटस्पॉट भारतात आहेत. एक म्हणजे संपूर्ण नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारत ज्याला म्हणता येईल ते, आणि दुसरं म्हणजे वेस्टर्न घाट, जो गुजरातेपासून सुरू होतो, गुजरात राज्यापासून तो थेट खालती केरळपर्यंत आहे. प्रचंड वैविध्यतेने नटलेलं असं हे फुलपाखरांचं साम्राज्य आहे. आणि याच्यावरती निरंतर शोध प्रक्रिया सुरू आहेत. तरुणांना याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे, कारण बऱ्याचशा फुलपाखरांच्या बाबतीतल्या चर्चांना अजूनही संशोधनरूपी अंतिम रूप यायचं आहे आणि संशोधनाला खूप वाव आहे. सगळ्यात मोठं फुलपाखरू भारतामध्ये आढळतं, त्याचं नाव आहे सदर्न बर्डविंग. आपल्याला सांगून आश्चर्य वाटेल की 1971 पर्यंत हे फुलपाखरू मलबार हिलमध्ये सापडत असल्याची नोंद होती. जसं जसं शहरीकरण झपाट्याने वाढलं तसं ते तिकडनं फुलपाखरू गायब झालं. आता ते फुलपाखरू दक्षिण दिशेला किंवा ईशान्य भारतामध्ये आढळतं. आणि सगळ्यात छोटं फुलपाखरू जे आहे ते टायनी ग्रास ब्लू. सगळ्यात मोठं सदर्न बर्डविंगचा विंगस्पॅन हा 192 मिलीमीटर, म्हणजे साधारणपणे एका छोट्या पक्षाच्या पंखा एवढा हा मोठा असतो. आणि सगळ्यात छोटं फुलपाखरू टायनी ग्रास ब्लू याचा पंख विस्तार हा 14 मिलीमीटर, म्हणजे आपल्या करंगळीच्या नखाच्या एवढं हे छोटं फुलपाखरू असतं. अशा हे विविध नटलेली ही फुलपाखरं. आपण जे समोर आत्ता बघता आहात हे वीड ज्याला म्हणता येईल, रान झाडं. याची विशेषता अशी आहे की याच्यावरती अनेक प्रकारची फुलपाखरं नेक्टरिंग करता येतात. आणि याच्यामधला नेक्टर फुलपाखरांना विशेष प्रिय असतो. याच्यामध्ये सर्वच प्रकारची फुलपाखरं नेक्टरिंगला येत असतात. साधारणपणे हे जंगली वनस्पती म्हणून दुर्लक्षिलं जातं, परंतु फुलपाखरांच्या वाढीकरता जेवढं खाद्य वनस्पतींचं त्यांच्या जीवनात स्थान आहे, जेवढं नेक्टर वनस्पतींचं त्यांच्या जीवनात स्थान आहे, किंबहुना तेवढंच स्थान ह्या वीड्सचं, जंगली वनस्पतींचं, जंगली फुलांचं देखील फुलपाखराच्या आयुष्यात आहे. फुलपाखराचं पर्यावरणातलं स्थान हे अनन्यसाधारणच म्हणायचं. ज्याप्रमाणे तरुण मुलं मुली एकत्र एका ठिकाणी दिसले की आपल्याला साहजिकच कळतं की आजूबाजूला कुठेतरी एकतर सिनेमाचं थिएटर, मल्टिप्लेक्स आहे किंवा मॉल आहे किंवा एखादा फूड जॉईंट तरी आहे. म्हणजे काय तर अशा सगळ्या हॅपनिंग प्लेसचं द्योतक म्हणजे ती तरुणाई. तसंच जिथे जिथे सुंदर वनस्पती, व्हेजिटेशन, भरपूर प्रमाणात वनस्पती आहेत तिकडे फुलपाखरं आढळणारच. म्हणजे काय तर चांगल्या वनस्पतींचं द्योतक म्हणजे फुलपाखरं. ही फुलपाखरं परागीभवन करतात हे आपण शाळेमध्ये शिकत आलोच, परंतु कीटकांपासून ते चराचर सृष्टीला फुलपाखरांची खूप जास्त मदत होते. सुरुवात आपण अळीपासून करूया. वास्तविक अंड्यांपासून आहे. अंडी ही अनेक कीटकांचं अन्न आहे. अनेक कीटक त्याच्यावरती जगतात. अळी ही अन्न तर आहेच, परंतु मुंगळे, मुंग्या यांच्याकरता ती सतत गोड रस देणारी नैसर्गिक स्रोत म्हणून देखील आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु नीलकुळातील अळ्या ह्या त्यांच्या शरीरामधून बाहेर पडणारा द्रव, गोड द्रव ह्या मुंग्यांना आकर्षित करतो आणि मुंग्या चक्क त्या अळीला घेऊन त्यांच्या वारुळात जातात. रेड स्पॉट नावाच्या फुलपाखराच्या बद्दल बोलतोय मी. आणि
त्या अळीचं ते संगोपन करतात थेट फुलपाखरू होईपर्यंत. म्हणजे काय, तर त्या अळीचं संरक्षण ह्या मुंग्यांनी केलं आणि त्याच्या बदल्यात त्या मुंग्यांना काय मिळतं, तर मुंग्यांना मिळतो तो गोड रस. तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याचं हे एक मोठं आणि चांगलं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला पूर्ण फुलपाखरांची वाढ होते त्याच्या वेळेला परागीभवन हे होतंच, परंतु फार कमी जणांना माहिती असेल की फुलपाखरं स्थलांतर करतात आणि फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळेला त्यांचे असलेलं प्रमाण हे काही हजारांमध्ये असलं तर याचा अर्थ असा असतो की पावसाच्या आगमनाची ते वर्दी देणारं असतं. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे अनेक पक्षी मदत करतात पावसाच्या आगमनाची वर्दी देण्याकरता, त्याचप्रमाणे फुलपाखरं देखील आपल्या माणसांना मदत करत असतात. फुलपाखराच्या अळीवरती परत येतो. फुलपाखराची अळी ही भरपूर पानं खाते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिची बाहेर पडणारी विष्ठा हे एक खूप चांगलं खत असतं. म्हणजेच काय, तर अळी, अंडी, कोश आणि फुलपाखरू ह्या चारही अवस्थांचं एक मोठं, ज्याला आपण म्हणूया की निसर्ग साखळीमधलं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, अन्न साखळीमधलं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशी ही फुलपाखरं मंडळी आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. नुकताच 2019 साली एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की 60% नी फुलपाखरांचं पॉप्युलेशन, फुलपाखरांची प्रजाती कमी झालेल्या आहेत आणि हा धोका दिवसेंदिवस वाढतोय. याच्याकरता अनेक कारणं आहेत, परंतु अनभिज्ञता हे एक सगळ्यात मोठं कारण असावं. आणि त्या दृष्टीने अनेक मंडळी, लाईक माइंडेड लोक एकत्र येऊन ह्याच्यावरती गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि आपल्यासारख्या सुजाण नागरिकांची याला साथ मिळेल याची खात्री वाटते. फुलपाखरांची अजून एक छान सवय, छान म्हणण्यापेक्षा अत्यावश्यक गरज म्हणजे मड पडली, चिखलपान. फुलपाखरं जमिनीमधनं क्षार जमवतात आणि याच्यामध्ये सोडियम म्हणजे मीठ, नायट्रोजन, फॉस्फेट इत्यादी अनेक क्षार ते जमवतात. फुलांमधनं मिळणारा जो मधुर रस असतो, तो मधुर रस हा त्यांना शर्करा, शक्ती, ऊर्जा देतो. पण केवळ शक्ती, ऊर्जा एवढंच त्यांना पुरेसं नसतं आणि म्हणून पूरक अन्न म्हणून ही प्रथिनं, ही जीवनसत्व त्यांना जमिनीतून मिळतात आणि याचा उपयोग त्यांना पुढे प्रजननाकरता होतो. ही जीवनसत्व ते शरीरामध्ये साठवतात. साठवल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या कुप्या करून ते स्वतःकडे ठेवतात आणि मग गंधयुक्त इशारा, मादीला केमिकल, ज्याला आपण म्हणूया केमिकल कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये होतं, तो गंधयुक्त इशारा मादीला दिला जातो. मग मादी नराकडे आकर्षित होते आणि मग त्यांचं मिलन होतं आणि मग त्या मिलनातून त्यांचं पुढे प्रजनन होतं आणि हा जीवनक्रम साधला जातो. म्हणजेच काय, तर फुलपाखराच्या आयुष्यामध्ये चिखलपानालाही तेवढंच महत्त्व आहे. साधारणपणे मड पडलिंग ही नर फुलपाखरं जास्ती करतात. मायग्रेशनच्या वेळेला मात्र मड पडलिंग करत असताना त्याच्यामध्ये माद्या पण असतात. पण नॉर्मल सिनारिओमध्ये नर फुलपाखरं मड पडलिंगला जास्त असतात. मज हवेत अश्रू अन घाम हवा, मज हवेत अश्रू अन घाम हवा, वाढवण्या वंश मज क्षार हवा, मीठ नायट्रोजन फॉस्फेटचा ठेवा, शोषण्या ही खनिजे चिखलात बसला थवा, मज हवेत अश्रू घाम हवा. आली उन्हे कोवळी जमिनीवर, ओहळ अन वाहता ओढा, पार सुकला की पार, एकाएकी वाढली नरांची वर्दळ फार, चढले ऊन बंद झाली हवा,
मज हवेच अश्रू घाम हवा. जमवून क्षार गटवण्या नार, पाणथळीशी चढा ओढ जोरदार. हौशे नवशे बसी एकमेकांच्या उरावर, शरीर संपदा राखण्या हा सुदृढ ठेवा. हवेत अश्रू मज घाम हवा. ही संपदा विपुल असे रानीवनी, खनिजांचा जो जो असेल धनी, तोच उतरेल मादीच्या मनी. क्षारांचे गुणगान गाई हवेचा थोरवा, मज हवेत अश्रू घाम हवा. मज हवेत अश्रू घाम हवा. फुलपाखरांचं स्थलांतर हा एक मनोरंजक विषय आहे. मनोरंजक एवढ्याकरता कारण फुलपाखरं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुळात स्थलांतर का करतात हा एक ऑब्व्हियस प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होईल. त्याची कारणं दोन. एक म्हणजे फुलपाखरू हे थंड रक्ताचं कीटक असल्यामुळे तापमानामध्ये होणारा बदल, अतिथंडी अति ऊन यापासून संरक्षण करण्याकरता फुलपाखरं स्थलांतर करतात. कडाक्याची थंडी असेल तिकडे फुलपाखरं सर्व्हाइव्ह होऊ शकत नाहीत आणि अशा वेळेला ते स्थलांतर करतात. दुसरं कारण म्हणजे अन्नाच्या शोधात. हे थोडंसं इंटरेस्टिंग कारण आहे. फुलपाखरांना त्यांची ठराविक खाद्य वनस्पती आहे, त्याची वाढ जी असते त्यांना कोवळी पानं लागतात. त्याच्यामुळे त्याची उपलब्धता ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणामध्ये फुलपाखरांचं प्रजनन होतं. पुढच्या पिढीकरता ही खाद्य वनस्पती मुबलक आहे की नाही याची तपासणी, याची जोखणी फुलपाखरांकडनं केली जाते आणि जर का ती तेवढी ठराविक नसतील तर अशा वेळेला फुलपाखरं मायग्रेशन करणं पसंत करतात, फुलपाखरं स्थलांतर करतात. स्थलांतराचा विषय याच्यावरती खूप जण अभ्यास करतायत. डॉक्टर कलेश सदाशिवन नावक माझा मित्र फुलपाखरू अभ्यासक हा दक्षिण भारतामध्ये यांनी एक संघ स्थापन केलेला आहे आणि हे सगळेजणं वेस्टर्न घाटमधलं फुलपाखरू बटरफ्लाय मायग्रेशन हे 2016पासनं अभ्यासत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार आणि इतर अनेक अभ्यासकांनी केलं आहे त्यांच्याही अभ्यासाच्या शोधनिबंधानुसार गुजरातपासून सुरू होणारं हे मायग्रेशन थेट केरळपर्यंत जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यातील येऊर हा त्याच्याकरता त्यांचा पहिला हॉटस्पॉट आहे. तिथे अनेक प्रकारची फुलपाखरं स्थलांतराकरता जमतात. त्याच्यानंतरचा त्यांचा पुढचा पाडाव ज्याला म्हणता येईल तो म्हणजे कर्नाळ्याचं जंगल आहे. तिथपासून पुढचा पाडाव म्हणजे फणसाडचं जंगल आहे आणि असं करत 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 फुलपाखरं थेट दक्षिण भारतापर्यंत मजल करत पोहोचतात. मंडळी, 3 ग्रॅम वजनाचा हा एवढूसा कीटक हजारो किलोमीटरचं अंतर पार काय करतो एका अन्नाच्या शोधात आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची शिकवण देऊन जातो. ह्या कीटकाने माझं आयुष्य समृद्धच नव्हे तर आनंदमय केलेलं आहे. असंच समृद्ध, असंच आनंदमय आयुष्य तुमचंच करो ही एक सदिच्छा व्यक्त करतो. पर्यावरण दक्षता मंडळाचे मी इथे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि मी अशी पण एक मागणी करतो की अशाच ह्या ऋणांमध्ये मला कायम राहायला आवडेल. धन्यवाद मंडळी.